सह्याद्री देवराई साताराच्या माध्यमातून आज झाडांचा तिसरा वाढदिवस, खरं तर तिसरा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा केला जातोय। खरं या कार्यक्रमासाठी दरवर्षी अभिनेते साहिल शिंदे उपस्थित असतात। हा जो वाढदिवस दरवर्षी आपण साजरा केला जातो, मोठा दरवेळेस हे स्वरूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहतोय। आज प्रजासत्ताक दिन पण आहे आणि दरवर्षी याच दिवशी आपण झाडांचा वाढदिवस पण साजरा करताय। नेमकं काय कारण आहे? मग हडपसर, पुणे आणि सातारा 150 किलोमीटरचं अंतर आहे हडपसरपासून। तिथं एका माणसानं घराच्या आड येतं वडाचं झाड म्हणून त्यांनी तोडलं होतं। हे कळल्यानंतर कल्पना करा, एखाद्या माणसाला मारून टाकलं ना आपण पुढे जातो का? आपल्याला काळजी वाटते ना की ह्याला हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे। तसं मला असं वाटतं की त्या झाडाला हॉस्पिटलमध्ये न्यावं असं वाटलं होतं। मग आम्ही चौकशी केली तर तिथून ते झाड उचललं, म्हणजे हृदय काढून टाकलं, रस्त्याच्या बाजूला पडलाय, माणूस पडलाय। असं एकत्र ऑपरेशन करायचं झालं तर कसं करावं लागतं? किती ॲम्ब्युलन्स आपण सोय करतो आणि वाचवतो ना त्या माणसाला। तसं त्या झाडाला क्रेन आणली, ट्रॉला आणला, त्यात बसवलं, आणलं, इथं जागा तयार केली आणि 2-3 दिवस ते ऑपरेशन असं चालू होतं। ते उचलून आणलेलं झाड इथं आणून खड्डा करून 10 बाय खड्डा केला, त्याच्यात खत माती टाकलं, ते लावलं। 22 जानेवारीला झाड उचललं, 24ला इथं पोचलं, 25ला लावलं आणि 26 जानेवारीला त्याचा पुनर्जीवित गेलेला जन्म परत त्याचा आला आणि त्या दिवशी 22ला लावला आणि 23, 24, 25 हा त्याचा 26 जानेवारीला तिसरा वाढदिवस साजरा करतोय। आणि महाराष्ट्रात, भारतात राष्ट्रीय वृक्ष असलेले असे बरेच वृक्ष कितीतरी तोडून पडतायत आणि मला असं वाटतं की त्याच्याकडं आपण जरा माणुसकीच्या नजरेनं बघितलं पाहिजे। कारण 200 वर्ष हे ऑक्सिजन येतं, ज्याची पानं मोठी, त्याचा खाद्य बनवण्याची ताकद मोठी, त्याची ऑक्सिजन देण्याची ताकद जास्त असते आणि हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे। तर मला असं वाटलं की त्यानिमित्तानं आपल्या दृष्टीनं आपण सुरू करू आणि ते झाड वाचूया, असा त्याचा वाढदिवस साजरा आहे, तिसरा वाढदिवस। खरं तर हा आधी जर पाहिलं तर 2-3 वर्षापूर्वी भाकास परिसर होता, पण आता जर पाहिलं तर पूर्ण हिरवीगार असा परिसर आपल्याला या भागात पाहायला मिळतो। असंच बऱ्याच ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रात पण फिरताय, काय नेमका उद्देश भविष्यातला असणार आहे? कसं नाही, आपल्याला कधीतरी जगण्याची भाषा कळते, जगण्याची रीत कळते, आपल्याला वाटतं की जगावं कसं। तर मला असं शोध लक्षात आला की नाव पैसा कमावण्यात सगळं आयुष्य घालवतात माणसं आणि जगतच नाही। माझं पण तसं झालं होतं का? तर मला एका क्षणी कळलं की आई एक गोष्ट सगळ्यात खरी आहे, नंतर झाड एक खरं आहे, त्याच्या पलीकडे जो खेळ आहे तो सगळा मनाचा खेळ आहे। पण ह्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही। आई नसती तर मी नसतो आणि झाड नसतं तर मी नसतो। तर पृथ्वीवर सुद्धा मग अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की पहिलं झाड पृथ्वीवर आलं आणि मग मनुष्य जन्माला आला। तर मूळ झाड आहे। तर आपल्याला वाटतं की हे आपल्याला पटलंय, आपल्याला कळलंय, तर आपण ते काम करूया। आपल्या डोळ्या देखत उजाड माळरानं झालेली आपण बघितली 50-60 वर्षामध्ये आधीचा सातारा आणि आताचा सातारा। प्रत्येक शहरातल्या लोकांना हे जाणवत असेल की आधी इथं झाडी किती होती, जंगल संपत्ती किती होती, आता कुठे गेली। तर त्याच पद्धतीनं मग आपल्याला पटलंय ना, आपण करत जायचं, एवढंच। आपल्याला साताराला निसर्गाची देण आहे। आपण बघितलं तर पश्चिम भाग पूर्णपणे एका बाजूला पूर्णपणे हिरवळीनं नटलेला आहे, तर एका बाजूला दुष्काळाचा भाग आहे। पण आता अलीकडच्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून पर्यटन विकास आराखडा एक तयार करण्यात आला आहे। खूप चांगलं नियोजन आहे। कुठंतरी पर्यटनाचा ऱ्हास होऊ नये असा प्रयत्न देखील त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। तर याबाबत तुमचं असं वैयक्तिक मत काय वाटतं तुम्हाला? काय माहिती ना, विकास करताना पहिला रिस्पेक्ट पर्यावरणाला दिला पाहिजे आणि दुसरा इतक्या सोयी चांगल्या करायला पाहिजेत की आपण परदेशात जातो, स्वित्झर्लंडला जातो आणि आपला समजा कुठला धबधबा आहे आपला, ठोसेघरचा धबधबा आहे। ठोसेघरच्या धबधब्याला स्वित्झर्लंडमध्ये धबधबा बघायला गेल्यानंतर ज्या सोयी आहेत, म्हणजे बाथरूममध्ये पण पाण्यासाठी पिण्याचं असते, इथपर्यंत सोयी आपल्याकडे ते नैसर्गिक इतका आहे। तर त्या पद्धतीने करायचा आहे तसा निसर्ग ठेवला। पण हा डिसिजन लेवलचा त्यांचा भाग आहे। आपण सर्वसामान्य माणसाने त्याच्याबद्दल बोलून काय अर्थ आहे? ज्यांच्या हातात डिसिजन घ्यायचं आहे त्यांनी जर डिसिजन घेतली आणि घेत असतील सुद्धा चांगले, आपण काही त्याच्यावर बघत नाही। आपलं जगणं आपण बघतो की आपल्याला कसं जगायचं आणि आपल्याला कसं करता येईल त्या पद्धतीने आपण करत असतो। अलीकडच्या काळात वन्यजीव प्राण्यांचा हा दिवस जो आहे तो खरं तर शहराच्या दिशेनं वाटचाल होऊ लागले। बऱ्यापैकी आपल्या साताऱ्यात पण असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये पण बिबट्याचा वावर जो आहे तो ग्रामीण भागात किंवा शहरी भागात पाहायला मिळतो बिबट्या। हे काय नेमकं कारण असू शकतं? ह्याच्या मागचं काय तुम्हाला वाटतं? नाही, जंगलचा नियम असतो फिटेस्ट सर्वायवल, जो चांगला आहे तो जगतो। माणसांच्या तसं नाही, जे आता मरायचे पाळे असलेल्या करोडो लोक आहेत पण त्यांना जगवतात। मग ह्या सगळ्या जगणाऱ्या लोकांचं करायचं काय? मग त्यांचं संख्या इतकी वाढत जाते की
बिचारे जंगलातले लोक जे प्राणी आहेत त्यांच्यात आपण जातोय, ते आपल्याकडे येत नाहीत. तर आपण त्यांच्याकडे जाणं टाळलं पाहिजे. हत्ती, गवे हे शहरात काय येतात, तर त्यांचं अन्न पाणी तिथून आपण नष्ट करायला लागलो ना. तर ती सगळ्यात वाईट गोष्ट आहे आणि नीट माणुसकीच्या दृष्टीने बघितलं पाहिजे त्याच्याकडे. एक शेवटचा प्रश्न आहे. खरं तर राजकीय काही गोष्टींमध्ये तुम्ही आता सक्रिय झालेला पाहायला मिळतोय. अजितदादांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टींचा समोर आहे तुम्ही एकत्र. नेमकं यामध्ये काय तुम्हाला अपेक्षित आहे की या भविष्य काळात जी झाडांचं संगोपन असेल किंवा हे वृक्ष जे आता देवराईच्या माध्यमातून तुम्ही झाडांचं संगोपन करताय, यामध्ये काय पुढील काय नियोजन असणार आहे का? काय आता 40 जण निवडून आले तर 40 जणातले 40 जण म्हटले की आपण त्यांच्या मतदारसंघात देवराई करू, नंतर 20 तर नक्कीच करतील. दादांनी आता मला वृक्षप्रसाद योजनेच्या बाबतीत बजेटमध्येच घेत आहेत. गेली 10 वर्ष मी म्हणतोय की जे अभिषेक करणारे लोक आहेत त्यांना वृक्षप्रसाद देऊया. तर मंत्रालयात तशी एंट्रीच नीट नव्हती आणि असली तरी दादा मला सपोर्ट करत होते, पण तेवढा मिळत नव्हता. आता त्यांनी शब्द दिलाय, त्यामुळं ह्या देवराई वाढतील, वृक्षप्रसाद योजना येईल. महाराष्ट्रातल्या बहुतेक शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थी एक बीपासून रोप बनवेल. त्यातला मी म्हणतो 1ली ते 10वीतला नाही, 1ली ते 12ला नाही, 5वी ते 10वीच्या मुलांचा जरी झाला तरी देशी वृक्षांचं आपल्या राज्याला उपयोग असलेल्या वेली असतील, गवत असेल, झुडपं असतील, आयुर्वेदिक असतील, सगळे झाडांच्या बियापासून रोपं बनवण्याची प्रक्रिया मुलांच्यात येईल असं मला वाटतं. बरेचसा आता जर बघितलं, आता आजूबाजूचा डोंगर जर बघितलं तर वनवे लावण्याचा प्रकार अजूनही काही अज्ञात ठिकाणी होतोय की बऱ्याचशा ठिकाणी. मग यामध्ये वन्य प्राण्यांची पण हानी होते व ज्या दुर्मिळ वनस्पतींची पण हानी होते. थोडक्यात काय विषय? नाही, वनवा हा विषय पुराण काळापासून चालू आहे. आता तो चालूच राहतो. 50 वर्ष आपण तुझ्या आयुष्यापासून तो वनवे साताऱ्यात दररोज बघतोय. काय लोक सुधारत नाहीत, वनवे लागतात, कंट्रोल होत नाहीत. आपल्याकडं वन विभागाच्या तुटपुंज्या सोयी आहेत, त्यांच्याकडे पण इतकी माणसं नाहीत आणि असंच जावं लागणार आहे. हे याचा पर्याय सुचत नाही. 10 वर्ष आपण बोलतोय की वनवे कसे वाजवायचे, इथं पण अनुभवतो आणि इथं विजवतो. दरवर्षी हा प्रकार घडत जातो. अजून मला ते उत्तर सापडलं नाही त्याचं. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.